हॅलो फ्रेंड्स. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण SBI ओरिएंटेड काही वर्ड स्वॉप विथ फिलर्स असे काही मीन्सचे न्यू टाईपचे क्वेश्चन्स बघणार आहे, ज्यात तुम्हाला वर्ड स्वॉप पण करायचा आहे आणि त्याच क्वेश्चनमध्ये एक ब्लँक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला करेक्ट आन्सर फिल करायचा आहे. तर दोन टास्क आहेत. कधी कधी काही क्वेश्चन 2 मार्क्सला सुद्धा येतात, बरोबर. तर टिपिकल मीन्सचे प्रश्न आज आपण बघणार आहेत, ज्यात वर्ड स्वॉप पण करायचं आहे आणि फिलर्स मध्ये करेक्ट आन्सर सुद्धा आपल्याला इन्सर्ट करायचं आहे. बघा क्वेश्चन नंबर 1 बघा. क्वेश्चन नंबर 1 मध्ये 4 वर्ड्स जे आहेत बघा, ते तुम्हाला दिसत आहे हायलाइटेड. आता यांचं स्वॉपिंग करायचं आहे, बरोबर. यांची पोझिशन जी आहे ते इंटरचेंज करायची आहे आणि तुम्हाला एक ब्लँक सुद्धा दिसतो आहे. त्या ब्लँक मध्ये जे आहे यांच्यापैकी एखादी वर्ड फिट बसतो आणि जे आहे ऑप्शन्स जे आहे स्वॉप केलेले तुम्हाला चेक करायचे आहेत की कोणतं करेक्ट आहे, बरोबर. थोडासा वेळ देतो मी तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायला. चला ट्राय करा बरं. ट्राय दिस क्वेश्चन, मग मी सांगतो तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं आहे. चला बघा मित्रांनो, तर आधी सेंटेन्स ला म्हणायचं काय ते समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. त्याला मराठीत ट्रान्सलेट करू शकतात बरं का, काही प्रॉब्लेम नाही. फक्त प्रिपोजिशनचे क्वेश्चन्स नाही सांगत मी तुम्हाला मराठीत ट्रान्सलेट करायला. ट्राय करू शकतो याला मराठीत ट्रान्सलेट करायला. बघा, इकॉनॉमी काय झाली आहे, इकॉनॉमी थोडीशी डामाडोल झाली आहे, खराब झाली आहे, तरी सुद्धा एक छोटीशी फॅमिली ओन्ड बेकरी आहे. त्या बेकरीने काय मॅनेज केलं आहे, त्यांनी एकदम असं कॉन्स्टंट फोकस ठेवलेला आहे. कस्टमर बेस त्यांनी जो आहे तो वाढवलेला आहे आणि एवढ्या डिफिकल्ट टाइम मध्ये सुद्धा, म्हणजे इकॉनॉमी ऑब्व्हियसली खराब चालू आहे, इकॉनॉमीची सिच्युएशन खराब आहे, एवढ्या डिफिकल्ट टाइम मध्ये सुद्धा ते सस्टेन झालेले आहेत, ग्रो झालेले आहेत असं पण म्हणू शकतात, बरोबर. इकॉनॉमी खराब आहे, इकॉनॉमिक कंडिशन्स खराब झालेली आहे, कंट्रीची GDP वगैरे मे बी लो झालेली आहे, तरी सुद्धा ही स्मॉल छोटीशी फॅमिली ओन्ड बेकरी जी आहे ती आपला व्यापार जे आहे ते व्यवस्थित करते आहे, असं या सेंटेन्सचं जिस्ट आहे. मग बघा स्वॉप काय काय होईल ते बघा. अमिड इकॉनॉमिक काय, इकॉनॉमिक बिल्ट, इकॉनॉमिक सिक्युरिंग, इकॉनॉमिक अनवेवरिंग, इकॉनॉमिक चॅलेंजेस. इकॉनॉमिक चॅलेंजेस. Amid economic challenges, the small family bakery dash a reputation, built a reputation. बरोबर, एक रेप्युटेशन बनवली त्यांनी, built a reputation thanks to its dash focus, securing focus, unwavering focus. कसं फोकस, unwavering focus on quality and service, dash a dedicated customer base. त्यांनी मिळवला तो कस्टमर बेस, securing a customer base. It was able to dash in such difficult times. आता ग्रो, इट वॉज एबल टू ग्रो. आता ग्रो साठी एक होता थ्राइव्ह आणि एक होता फ्लरिश. कोलॅप्स बसणार नाही, हिंडर बसणार नाही, अडथळा फॉल्टर बसणार नाही. नेगेटिव्ह नेगेटिव्ह नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह आले. एक आहे फ्लरिश, एक आहे थ्राइव्ह. आता बघा QPRS आणि SRQP. आपला पहिला वर्ड कोणता गेलाय, चॅलेंजेस, म्हणजे क्यू ने सुरुवात होणार, उडालं. आन्सर आहे QPRS, ऑप्शन नंबर ए. आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, QPRS. Amid economic challenges, the small family bakery built a reputation thanks to its unwavering focus on quality and service, securing a dedicated customer base. It was able to thrive, grow in such difficult times. तर टिपिकल तुम्ही म्हणू शकतात की मीन्स मध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, जिथे तुम्हाला 2 टास्क करायचे आहेत, ज्यात वर्ड स्वॉप पण करायचे आहे आणि फिल इन द ब्लँक असाही प्रश्न जो आहे तो जोडलेला आहे. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 2 बघूयात. मग ट्राय दिस क्वेश्चन, ट्राय दिस क्वेश्चन. बघा बरं,
चला बघा मित्रांनो, आउटपेसिंग म्हणजे कोणाच्या तरी पुढे निघून जाणे. आउटपेसिंग स्पीड मध्ये हरवणं असं म्हणू शकता, कोणाला तरी मागे टाकणं, आउटपेसिंग. ठीक आहे. लेव्हरेज म्हणजे म्हणू शकता युज्ड, लेव्हरेज केलं, यूज केलं म्हणू शकतात. केअरफुल तुम्हाला माहिती आहे. कार्व म्हणजे कोरणे, कंटेक्च्युअली मेक म्हणू शकतात या कंटेक्स्ट मध्ये. कार्व कोरणे, बनवणे काहीतरी. ठीक आहे, बनवणे. आता बघा, सपोज एखादी खूप मोठी बर्गर कंपनी आहे, खूप मोठी बर्गर कंपनी आहे, याला मी म्हटलं बर्गर क्वीन, अशी एक मोठी बर्गर कंपनी आहे. एक सपोज मॅकडॉनल्ड नावाची कंपनी आहे, मॅकडॉनल्ड नावाची कंपनी आहे. आणि तिसरा आहे, आता संदीप सर बसले तर संदीप वडेवाले करू आपण, संदीप वडेवाले. ठीक आहे. आता झालं काय बघा, बर्गर क्वीन जे आहे ते मस्तपैकी 120 रुपयाला एक बर्गर देतं. मॅकडॉनल्ड जे आहे ते सपोज 110 रुपयाला बर्गर देतं. आता कॉलेजच्या एकदम बाहेर, एकदम कॉलेज कॅम्पसच्या गेट समोर हे दोनही शॉप्स आहेत, बरोबर. ते यांचा बिझनेस जो आहे तो खूप जास्त वाढला आहे, खूप चांगलं हे कमवत आहेत. नवीन नवीन संदीप वडेवाल्यांनी काय केलं आहे, तर थोडंसं डोकं लावायचा प्रयत्न केला आणि आपल्याला आपला बिझनेस कसा वाढवता येईल आणि या मोठ्या मोठ्या कॉम्पिटिटर्सला, बिगर कॉम्पिटिटर्सला कसं मागे टाकता येईल यासाठी एक स्ट्रॅटेजी त्यांनी बनवली, बरोबर. त्यांनी प्राइस थोडीशी कमी ठेवली, काहीतरी ऑफर्स त्यांनी केल्या, कोलॅब केलं त्यांनी वेगळ्या वेगळ्या कंपनी सोबत, काही ना काही फ्री देण्यासाठी, एका बर्गर सोबत, एका वड्यासोबत काहीतरी फ्री असं. ठीक आहे. तर याबद्दल हा जो आहे तो सेंटेन्स आहे. बघा मग काय प्लॅनिंग केली असेल काहीतरी, विथ डॅश फायनान्शियल प्लॅनिंग. कशी केली असेल प्लॅनिंग? आउटपेसिंग, लेव्हरेज्ड, कार्व, केअरफुल. विथ केअरफुल फायनान्शियल प्लॅनिंग अँड स्ट्रॅटेजिक कोलॅबोरेशन्स, द स्टार्टअप, हे जे संदीप वडेवाले आहे, स्टार्टअप डॅश इट्स लिमिटेड रिसोर्सेस, रिसोर्सेस कमी आहे त्याला त्यांनी बरोबर यूज केलं. युज्ड म्हणजेच काय, लेव्हरेज्ड. लेव्हरेज इट्स लिमिटेड रिसोर्सेस टू, नंतर V1, टू कार्व अ पोझिशन, टू मेक अ पोझिशन. आम्ही पण आहेत बाबा मार्केटमध्ये. टू कार्व अ पोझिशन इन द मार्केट डॅश बिगर कॉम्पिटिटर्स, मोठ्या मोठ्या कॉम्पिटिटर्सला मागे टाकायसाठी. आउटपेसिंग, आउटपेसिंग बिगर कॉम्पिटिटर्स विथ इनोव्हेशन अँड ॲजिलिटी. दिस हेल्प इट डॅश अ स्ट्रॉंग प्रेझेन्स. पहिले तर काय काय स्वॅप झालं ते बघा. केअरफुल तिकडे गेलं, केअरफुल तिकडे गेलं म्हणजे एस ने सुरुवात. त्याच्यानंतर काय आहे, लेव्हरेज म्हणजेच काय, आर. नंतर काय आहे, नंतर काय आहे तर आहे, एक सेकंड, लेव्हरेज, लेव्हरेज एस आर, नंतर आहे कार्व. कार्व कुठे गेले रे, हा क्यू आहे ना, हे काय एस आर क्यू आणि पुढे आहे पी. एस आर क्यू आणि पी म्हणजेच काय, तर आन्सर हेच पाहिजे. आणि मग सस्टेन केलं त्यांनी, एक स्ट्रॉंग प्रेझेन्स टिकून ठेवलं, तर आन्सर होऊन जाईल याचं ए, एस आर क्यू पी. ठीक आहे. स्ट्रॉंग प्रेझेन्स त्यांनी सस्टेन केलं, खूप वेळपर्यंत टिकून ठेवलं, असं कंटेक्च्युअल मिनिंग आहे. सो एस आर क्यू पी याचा आन्सर आहे. ठीक आहे. आय होप सगळ्यांना समजलं आहे. पुढे जाऊयात. ट्राय क्वेश्चन नंबर 3. ट्राय क्वेश्चन नंबर 3 करा बरं ट्राय.
चला जमतंय का? बघा मित्रांनो, इन्साइटफुल अंडरस्टँडिंग म्हणू शकतात खूप, जे जास्त समजदार असतात तसे इन्साइटफुल असतात खूप. ठीक आहे. इन्स्पायर्ड तुम्हाला माहिती आहे. नोटेबल, रिमार्केबल, नोटेबल. फॉस्टरिंग, सपोर्टिंग म्हणू शकतात, त्याच्यामुळे घडलं फॉस्टरिंग. बघा, द डॅश लिडरशिप, कशी लिडरशिप असेल? इन्स्पायरिंग असतं तर मी कदाचित कन्सिडर केला असतं, पण ते इन्स्पायर्ड लिडरशिप असं नाही असू शकत. ठीक है. मग समझदारी, तो ये हो जाएगा द इनसाइटफुल लीडरशिप, समझदारी वाली लीडरशिप क्वालिटी. द इनसाइटफुल लीडरशिप ऑफ द सीईओ डॅश द कंपनीज ट्रान्सफॉर्मेशन. काहीतरी झालंय, सब्जेक्ट आहे तुमचा इनसाइटफुल लीडरशिप, याच्यामुळे काहीतरी झालंय. काय झालंय? वर्ब झालंय. वर्ब झालंय म्हणजे इन्स्पायर्ड द कंपनीज ट्रान्सफॉर्मेशन. इन्स्पायर केलं त्याच्या लीडरशिप स्टाईलने, काय? कंपनीच्या ट्रान्सफॉर्मेशनला. नीचे से ऊपर तक लेके गया कंपनी को. द इन्साइटफुल लीडरशिप ऑफ द सीईओ इंस्पायर्ड द कंपनीज ट्रान्सफॉर्मेशन डॅश अ कल्चर ऑफ इम्प्रूव्हमेंट, fostering a culture of improvement, supporting a culture of improvement, fostering a culture of improvement and excellence, which resulted in dash growth. कशी growth? मोठी growth, remarkable growth, notable growth and profitability. मग बघा काय काय स्वॅप झालं. इन्साइटफुल वरती गेलाय म्हणजे आर सगळ्यात पहिले. आर सगळ्यात पहिले तर मी याला कट करून टाकलं, याला कट करून टाकलं, याला कट करून टाकलं. उरलं हे आणि हे, उरलं हे आणि हे. बघा, RSPQ म्हणजे 100% आन्सर RSPQच आहे. आपलं आन्सर पण तेच आलंय. परंतु द लीडरशिप स्टाईल ही जी चांगली इन्साइटफुल लीडरशिप स्टाईल होती, हेल्प डॅश द टीम स्पिरिट. सप्रेस केलं, टीम स्पिरिटला दाबून टाकलं. जी नाही, प्रत्येकामध्ये टीम स्पिरिट बिंबवली, इन्स्टिल केली, इन्सर्ट केली. म्हणजे आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. टीम स्पिरिट प्रत्येक एम्प्लॉई मध्ये त्यांनी काय केली? इन्स्टिल केली, भावना इन्स्टिल केलेली आहे. बरोबर, सप्रेस नाही केली, दाबली नाही, इन्स्टिल केली. सो ऑप्शन जरी सेम होते, परंतु ब्लँक मध्ये काय बसतं याच्यावर आपण सी याला टिक केलेलं आहे. आय होप सगळ्यांना समजलं आहे की ऑप्शन सी कसा आलाय. लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. चला, ट्राय दिस क्वेश्चन. चला, जमलंय का? बघा, ओव्हरहॉल, रिपेअर. ओव्हरहॉल म्हणजे रिपेअर करणे. ठीक आहे, रिपेअर करणं ओव्हरहॉलिंग त्याला म्हणतात. अंडरस्टँडिंग तुम्हाला माहिती आहे. एम्ब्रेसिंग, आता एम्ब्रेसचा फिजिकल मिनिंग झालं की बाबा आलिंगन, पण एम्ब्रेस म्हणजे ऍक्सेप्टिंग पण असतं, ऍक्सेप्ट करणं काहीतरी, एम्ब्रेस करणं. ठीक आहे. एनहान्स म्हणजे वाढवणे, तुम्हाला माहिती आहे. एनहान्स वाढलेले, चांगले, इम्प्रूव्ड म्हणू शकतात. ठीक आहे. आता बघा, याला आपण असं कन्सिडर करूया, सपोज एक 1990 साली कोणीतरी प्रिंटिंग प्रेस उघडली, हा, जिथं न्यूजपेपर छापले जातात.
तर त्या जमान्यातले जे मशीन्स होते, इंक होती, हा मशीन्स असतील काही, त्या जर एका कंपनीने 2025 पर्यंत सेम जे आहे मशीन्स ते यूज केले, तर ऑब्वियसली गोष्ट आहे यांचं प्रोडक्शन कमी होईल कॉम्पिटिटर्स पेक्षा, न्यूजपेपर कमी छापले जातील, इंक जास्त लागेल, जुन्या टाईपची इंक असेल, बरोबर, सगळ्या गोष्टी आल्या. कम्प्युटर्स पुढे निघून चालले, त्यांची खपत जास्त होते कारण ते प्रिंट जास्त करतायत पेपर्स, चांगल्या क्वालिटीची इंक पण वापरताय, सगळं एकदम व्यवस्थित आहे. तर यांनी असं ठरवलं असेल की बाबा आता काय आपण ह्या जुन्या मशीनवर आपलं प्रिंटिंग प्रेस नाही चालू शकत, आपल्याला जुन्या मशीनना रिपेअर करावं लागेल किंवा त्यांना डायरेक्ट काढून टाकावं लागेल आणि नवीन मशीनना आपल्याला एम्ब्रेस करावं लागेल, नवीन टेक्नॉलॉजीला आपल्याला एम्ब्रेस करावं लागेल, ऍक्सेप्ट करावं लागेल. मग त्यांना ही सिच्युएशन समजली, खूप वर्षांनी समजली, परंतु त्यांना लक्षात आलेलं आहे की असं करावं लागेल, मॉडर्नायझेशन करावं लागेल, नवीन इक्विपमेंट वापरावे लागतील. मग डॅश द अर्जन्सी फॉर मॉडर्नायझेशन, रिअलायझिंग नाही दिलंय, अंडरस्टँडिंग, रिअलायझिंग, अंडरस्टँडिंग द अर्जन्सी फॉर मॉडर्नायझेशन, द मॅन्युफॅक्चरिंग प्लांट रिपेअर्ड, ओव्हरहॉल्ड इट्स आउटडेटेड मशिनरी, जुन्या मशिनरीला काय केलं, रिपेअर केलं, क्यों काय स्वॅप होत नाही. एम्ब्रेसिंग ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज, ऍक्सेप्टिंग ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज, बरोबर आहे, एम्ब्रेसिंग काय स्वॅप होत नाही. दॅट डॅश प्रोडक्टिव्हिटी, दॅट एनहॅन्स्ड, वाढवणे, एनहॅन्स्ड प्रोडक्टिव्हिटी व्हाईल कटिंग कॉस्ट्स, द अपग्रेड वॉज डॅश टू एफिशियन्सी. आता पहिले बघा स्वॅप काय काय झालं, अंडरस्टँडिंग तिकडे गेलं म्हणजे एसनी सुरुवात, पुढे ओव्हरहॉल्ड ते स्वॅप होत नाही, एम्ब्रेसिंग स्वॅप होत नाही, एनहॅन्स तिकडे आलं, एसक्यूआरपी मला दिसलेलं आहे, एसक्यूआरपी इथे, म्हणजे आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. द अपग्रेड वॉज नेसेसरी, एसेन्शियल, व्हायटल टू एफिशियन्सी, इंपॉर्टंट टू एफिशियन्सी, व्हायटल. सो आंसर बन जाएगा भैया ऑप्शन नंबर बी. आंसर आहे ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, चला, इथे एसेन्शियल होतं परंतु स्वॅप तिकडे बसत नव्हते, फक्त एसक्यूआरपी असं बसत होतं, म्हणून याचा आन्सर ऑप्शन नंबर बी आलेला आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ट्राय दिस क्वेश्चन, हे क्वेश्चन ट्राय करा. ट्राय क्वेश्चन नंबर 5. चला, जमलंय का? As shifting global markets began to dash the company's profit margins, executives dash an in-depth analysis to identify vulnerabilities and dash proactive measures to dash the risks. This strategy aimed to dash losses. Suppose एक कंपनी आहे ABC नावाची, खूप मोठी कंपनी आहे भारतामध्ये. सपोज सगळं काय व्यवस्थित चालू आहे, करोडोमध्ये जे आहे व्यापार उलाढाल होते आहे, परंतु इंटरनॅशनल मार्केटमध्ये वॉर वगैरे काही झालं असेल, त्यामुळे काय झालं तर डॉलरचा भाव वर खाली होऊ लागला आणि त्याच्यामुळे ABC ही जी कंपनी होती याचे लॉसेस सुरू झाले. ठीक आहे, नुकसान याचं चालू झालं का, तर इंटरनॅशनल काहीतरी रिलेशन्स कोणाचे तरी काही खराब झाले असेल, वॉर चालू झाला असेल, जे काय असेल त्याचा इम्पॅक्ट यांच्यावर पडू लागला. तर ही एवढी मोठी कंपनी यांनी एक टास्क फोर्स बनवला.
ठीक आहे, टीम बनवली आणि बघू लागले की आता अनालाइज करा व्यवस्थित की आपल्याला याच्यामध्ये काय स्टेप्स घेता येतील आणि यांच्यामुळे जो आपल्याला नुकसान होतोय तो नुकसान आपल्याला कमी कसा करता येईल, रिड्यूस कसा करता येईल, ते नुकसान मिनिमाइज कसा करता येईल, रिड्यूस कसा करता येईल, त्याची स्ट्रॅटेजी त्यांनी बनवायला ठरवलं. ठीक आहे, मग बघा, ॲज शिफ्टिंग ग्लोबल मार्केट्स बिगॅन टू नंतर V1 टू डॅश द कंपनीज प्रॉफिट. आता टू कंडक्टेड तर शक्य नाही, इम्प्लिमेंटेड शक्य नाही, दोन उरले, मिटिगेट आणि इम्पॅक्ट. मिटिगेट म्हणजे कमी करणे, कमी थोडी करतायत, हा कमी होऊ शकतं, बरोबर बरोबर, एक मिनिट, बिगॅन टू मिटिगेट, पण मग रिस्क पण आहे, इम्पॅक्ट द रिस्क नाही म्हणू शकत, मग याचं काम फक्त इकडेच आहे, तिकडे नाही. मग इफेक्ट करू लागले, त्यांच्या प्रॉफिट इफेक्ट करू लागले, इम्पॅक्ट करू लागले. As shifting global markets began to impact the company's profit margins, executives, त्या कंपनीत काम करणारे जे executives dash and in-depth analysis केलं त्यांनी, conducted an analysis to identify vulnerabilities and dash proactive measures घेणे, लागू करणे, लागू केले, implemented proactive measures टू मिटिगेट द रिस्क, कमी करणे, रिस्क्सला कमी करणे, मिटिगेट द रिस्क्स. दिस स्ट्रॅटेजी एम टू डॅश लॉसेस, कमी करणे लॉसेसला. चला बघूयात काय काय सॉल्व झालेलं आहे. इम्पॅक्ट म्हणजे आर पहिले, कंडक्टेड म्हणजे पी नंतर, त्याच्यानंतर काय आहे, इम्प्लिमेंटेड आहे म्हणजे क्यू, उरला एस, RPQS दिसतंय, RPQS दिसत आहे, RPQS मला दिसलेलं आहे. अजून कुठे दिसतं, नाही दिसत. रिड्यूस द लॉसेस. आन्सर आहे ऑप्शन नंबर ई. आन्सर काय आहे, आन्सर आहे ऑप्शन नंबर ई, RPQS, ऑप्शन ई आन्सर आहे. आय होप सगळ्यांना समजलं आहे. आय होप सगळ्यांना समजलं आहे की ऑप्शन ई कसं काय आलं आहे ते. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. मग ट्राय दिस क्वेश्चन. बघा, एक कंपनी आहे जिचं खूप स्ट्रॉंग जे आहे सायबर सिक्युरिटी आहे, की त्यांची वेबसाईट कोणी हॅक करू शकत नाही, त्यांचे ऑपरेशन्स जे असतील, काही फायनान्शियल ऑपरेशन्स असतील, त्याला कोणी हॅक करू शकत नाही, त्यांच्या सिक्युरिटीला कोणी ब्रीच करू शकत नाही. आता ब्रीच म्हणजे काय बघा, सपोज कुठला तरी एक इम्पॉर्टंट माणूस इकडे स्पीच देतो आहे, इथं 4 कमांडोज उभे केले आहे, तरी सुद्धा एक माणूस पळत 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 याच्यापर्यंत पोचला म्हणजे त्याने सिक्युरिटी आहे तिला ब्रीच केलं, सिक्युरिटीला काय केलं, ब्रीच केलं, सिक्युरिटी तोडून बरोबर आत आला तो, सिक्युरिटी ब्रीच केली. मग ही ऑफलाईन पण असू शकते आणि ऑनलाईन पण असू शकते ना. ऑनलाईन जरी त्याने कुठला फायरवॉल क्रॉस केला, वेबसाईटला हॅक केलं, म्हणजे तुमची सिक्युरिटी ब्रीच केली, समोरच्याने सिक्युरिटी ब्रीच केली जाते. ठीक आहे, बघा मग, डिस्पाइट के बावजूद रिगरस सायबर सिक्युरिटी होती तरी पण डॅश हॅकर्स, कसे हॅकर्स, स्किल्ड हॅकर्स, कसे हॅकर्स असतील, मग ते स्किल्ड असतील खूप, एवढं स्ट्रॉंग सिक्युरिटी असून सुद्धा हॅक केलंय. स्किल्ड हॅकर्स डॅश द कंपनी डिफेन्सेस, ब्रीच केलं, ब्रीच द सिक्युरिटी, ब्रीच द डिफेन्सेस, एक्सपोजिंग द डॅश इम्पॉर्टन्स, एक्सपोजिंग द
क्रिटिकल इम्पॉर्टन्स, क्रिटिकल आहे की बाबा आपल्याला अजून स्ट्रॉंग करावं लागेल आपलं डिफेन्स. क्रिटिकल इम्पॉर्टन्स ऑफ ऑन गोईंग विजिलन्स अँड इन्व्हेस्टमेंट इन डॅश डिजिटल सिक्युरिटी. सोफिस्टिकेटेड डिजिटल सिक्युरिटी कशी पाहिजे? सोफिस्टिकेटेड डिजिटल सिक्युरिटी पाहिजे आपल्याकडे, उत्तम दर्जाची सोफिस्टिकेटेड डिजिटल सिक्युरिटी इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. द ब्रीच, हे जे झालं हे ब्रीच सर्व्ड ॲज अ डॅश, सर्व्ड ॲज अ डॅश. बघूया मग आता आपलं काय काय सॉल्व झालंय. बघा, स्किल तिकडे गेलं, स्किल तिकडे गेलं म्हणजे क्यू, क्यूने सुरुवात, क्यूने सुरुवात कुठे दिसते का? इथं दिसत नाही, कट केलं. इथं दिसत नाही, कट केलं. इथं दिसत नाही, इथं दिसत नाही, इथं दिसलेलं आहे. सर्व्ड ॲज अ लेसन, एक धडा होता हा. ही ब्रीच सगळ्यांसाठी एक लेसन होता. बरोबर. तर आन्सर काय आहे? आन्सर आहे QRPS, ऑप्शन सी. ऑप्शन सी हे आन्सर आहे. बरोबर. चला, आय होप सगळ्यांना समजलं आहे. पुढे जाऊयात, पुढे जाऊयात. चलो, ट्राय दिस क्वेश्चन. नॉस्टॅल्जिया म्हणजे जुन्या आठवणी. नॉस्टॅल्जिया म्हणजे जुन्या आठवणी. ट्रान्सपोर्टेड, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेड. डिलाइट, आनंद म्हणू शकतात. रिल्म, दुनिया म्हणू शकतात. दुनिया एक प्रकार की दुनिया. रिल्म, रेम, ऍक्च्युअली रेम, दुनिया. बघा बरं, चला जमतंय का? बघा, बुवा कुठेतरी पेंटर असेल, आर्टिस्ट असेल, त्याने खूप छान असं काहीतरी बनवलं आहे, पेंटिंग बनवलं आहे, ज्याने सगळ्यांना ते खूप आकर्षण वाटतंय त्या पेंटिंगचं. सगळ्यांना जुन्या आठवणी ताज्या होत आहेत. ते एका नवीन वेगळ्या दुनियामध्ये ट्रान्सपोर्ट होऊन जात आहेत. फिजिकली नाही, मेटाफोरिकली. की बुवा त्यांना एकदम जे आहे दुःख दर्द सगळे विसरून त्या पेंटिंगमुळे त्या आनंदाच्या दुनियामध्ये चालले जात आहे, असं काहीतरी यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग बघा, द आर्टिस्ट्स डिपिक्शन डिस्प्ले ऑफ डेली सीन्स डैश व्यूअर्स टू अ डैश ऑफ इमेजिनेशन. एक अलग दुनिया में लेके चला गया, रेल्म में लेके चला गया. ट्रान्सपोर्टेड, त्यांना एका वेगळ्या दुनियामध्ये घेऊन गेलं. ट्रान्सपोर्टेड व्ह्युअर्स टू अ डॅश ऑफ इमॅजिनेशन, रेल्म ऑफ इमॅजिनेशन. इमॅजिनेशन आणि काय? अँड नॉस्टॅल्जिया, जुन्या आठवणीत चालले गेले. नॉस्टॅल्जिया इवोकिंग अ सेन्स, फिलिंग्स बाहेर निघतात. अ सेन्स ऑफ वंडर अँड डॅश, वंडर अँड डिलाइट, वंडर अँड डिलाइट विथ एव्हरी ब्रश स्ट्रोक. द पेंटिंग्स वेर ट्रूली, ऑब्विसली काहीतरी पॉझिटिव्ह शब्द पाहिजे. स्वॉप काय काय झालं बघा. ट्रान्सपोर्टेड, आरने सुरुवात, आरने सुरुवात, ए कट केला, बी कट केला, डी कट केला, उरला हे आणि हे. आता बघा, दोन्हीकडे RSPQ दिसतंय. सिंपल आहे का पेंटिंग? सिंपल आहे. पेंटिंग सिंपल असेल तर एवढं ट्रान्सपोर्ट होतील का वेगळ्या दुनियामध्ये? म्हणजे मेटाफोरिकली आनंद होईल, जुन्या आठवणी ताज्या होतील. सिंपल नाही होत, सिंपल नाही. फॅन्टॅस्टिक आहे, विम्सिकल आहेत. काय आहेत? विम्सिकल आहेत, फॅन्सी आहेत.
बरोबर. पेंटिंग कशी होती? फॅन्सी होती, विम्सिकल होती. सो RSPQ आणि विम्सिकल सी या क्वेश्चनचं आन्सर आहे. सी या क्वेश्चनचं आन्सर आहे. ठीक आहे, चला पुढच्या क्वेश्चनला जाऊया. ट्राय दिस क्वेश्चन. हे क्वेश्चन ट्राय करा. फिनिश्ड म्हणजे ऑब्विसली कंप्लीटेड. प्रेजेस तारीफ, केअरफुल तुम्हाला माहिती आहे, काळजीपूर्वक. एक्झिक्युशन म्हणजे काहीतरी कॅरी करणे, व्यवस्थित कॅरी आउट करणे, कुठला तरी टास्क एक्झिक्यूट करणे है ना, कंप्लीट करणे व्यवस्थित. बघा बरं. चला बघा मित्रांनो, सपोज एक फ्लायओव्हर बांधायचा आहे आणि यांना तारीख दिली आहे बाबा 31 डिसेंबर पर्यंत फ्लायओव्हर कंप्लीट झाला पाहिजे. यांनी 1 नोव्हेंबरलाच फ्लायओव्हर एकदम व्यवस्थितपणे कंप्लीट करून टाकलेलं आहे. बांधण्याचं काम खूप अगोदर आणि खूप छान रित्या त्यांनी कंप्लीट करून टाकलेलं आहे. तर ऑब्व्हियसली जेवढे पण इन्व्हॉल्ड असतील हे ब्रिज फ्लायओव्हर बांधण्यामध्ये, ते सगळ्यांची तारीफ होईल है ना, त्या सगळ्यांची तारीफ होईल, सगळे त्यांची प्रशंसा करतील. मग त्यांनी प्लॅनिंग पण खूप व्यवस्थित केली असेल. मग बघा, थ्रू डॅश प्लॅनिंग, थ्रू केअरफुल प्लॅनिंग, through careful planning and careful execution, through careful planning and careful execution, the engineering team successfully dashed the project, finished the project, completed the project, finished the project ahead of schedule, आधीच केलं आहे, and under budget, पैसे पण कमी लागले, earning dash for their professionalism, earning praises, तारीफ for their professionalism. देअर वर्क वॉज डॅश, काय काय सॉफ्ट झालं पहिले बघा. बघा एक्झिक्युशन तिकडे आणि केअरफुल इकडे, म्हणजे कुठे गेलं केअरफुल, आर ने सुरुवात आणि दुसरं आहे एक्झिक्युशन पी तिकडे, मग फिनिश्ड म्हणजे आर, म्हणजे RPSQ आहे का नाही, आहे का हो, आहे का नाही, आहे का नाही, मग RPSQ, आर ने सुरुवात होणार होती रे, फक्त एच आन्सर बनत होतं. देअर वर्क वॉज ऍप्रिशिएटेड, सगळ्यांनी ऍप्रिशिएट केलं त्यांच्या कामाला. बरोबर. आन्सर काय आहे? आन्सर आहे ऑप्शन ए, RPSQ आणि अप्रिशिएटेड ब्लँक मध्ये. ठीक आहे, आय होप सगळ्यांना समजलं आहे आन्सर ए कसं काय आलं आहे ते. हे क्वेश्चन ट्राय करा. ट्राय दिस क्वेश्चन.
चला बघूयात, लक्ष द्या. सपोज एक 5 जणांची टीम आहे. हाँ, तीन ही बोलना चाहिए था, खामखा ड्रॉइंग बनानी पड़ रही है. 5 जणांची टीम आहे, खूप जास्त मेहनत करत आहे कुठल्याही प्रोजेक्टवर. प्रायव्हेट कंपनीमध्ये ऑब्व्हियसली करावीच लागते. पण झालं असं आहे की सगळे सेम लेवलची मेहनत करतायत, सगळे सेम लेवलची मेहनत करतायत. ह्या 4 जणांना जे आहे सॅलरी वाढून मिळाली आणि इला बिचारीला जी आहे सॅलरी वाढून नाही मिळाली. हिची जी सॅलरी आहे तीच ठेवण्यात आली. तर ऑब्व्हियसली बात आहे यार, 5 जणांनी सेम लेवलची मेहनत केली, बाकी 4चा पगार वाढला, हिचा पगार का नाही वाढला? आणि यांचा खूप जास्त वाढून गेला, डायरेक्ट दुप्पट तिप्पट झाला पगार. मग हिला थोडीशी जलसी येऊ लागली आणि आता हिला वाटू लागलं की नाही, आता आपण इथून जायला पाहिजे, या से कल्टी मारने का समय आ गया है, तसं टाइप्स. बरोबर, इथून जायची वेळ आली आहे असं तिला वाटू लागलं. कंपनी बद्दल जो तिचा व्ह्यू होता, पर्स्पेक्टिव्ह होता, तो थोडा चेंज होऊ लागलाय. मग बघा, तिने सुद्धा कामं केले तरी सुद्धा, मग डिस्पाइट हर ओन अचीवमेंट्स, तिने सुद्धा खूप काही अचीव केलं, तरीही शी कुडंट इग्नोर द जेलसी शी फेल्ट टुवर्ड्स हर कलिग्स. हे तर बरोबर आहे, कलिग्स एक्सपोनेन्शियल राईज, बरोबर, जलसी होत होते तिला, हे काही स्वॉप होत नाही. इन द कंपनी डॅश हर टू रिअसेस, तिचं मन तिला सांगू लागलं चेंज कर कंपनी. प्रॉम्प्ट करा, तिचं मन तिला सांगू लागलं, प्रॉम्प्टिंग हर टू रिअसेस, रिकन्सिडर हर करिअर अँड अँबिशन्स. बरोबर, हर करिअर अँड अँबिशन्स, बरोबर तर आहे. दिस रिअलायझेशन डॅश हर पर्स्पेक्टिव्ह, चेंज्ड हर पर्स्पेक्टिव्ह. आता चेंज साठी दुसरा शब्द आहे का बघा, चेंज्ड आहे आणि ऑल्टर्ड आहे. बरोबर, आता बघावं लागेल की स्वॉप काय झालं पहिलं. बघा, अचिव्हमेंट्स तिकडे गेलं. डिस्पाइट हर ओन अचिव्हमेंट्स शी कुडंट इग्नोर द जेलसी शी फेल्ट टुवर्ड्स हर एम्प्लॉईज एक्सपोनेन्शियल राईज इन द कंपनी, प्रॉम्प्टिंग हर टू रिअसेस हर करिअर अँड अँबिशन्स. RQPS, RQPS कुठं आहे का अजून? नाही 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 नाही. आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. तिचे व्ह्यू तिच्या कंपनीबद्दल बदलले. दिस रिअलायझेशन ऑल्टर्ड हर पर्स्पेक्टिव्ह, चेंज्ड हर पर्स्पेक्टिव्ह. चेंज इकडे होतं परंतु स्वॉप केलेले वर्ड्स बसत नव्हते, म्हणून ऑल्टर्ड. RQPS आणि ऑल्टर्ड याचा आन्सर आहे, म्हणून ऑप्शन डी याचा आन्सर आलेला आहे. ठीक आहे, आय होप सगळ्यांना समजलं आहे की डी आन्सर कसा आला आहे. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. चला, हे क्वेश्चन ट्राय करा, हे क्वेश्चन ट्राय करा. चला बघा मित्रांनो, engaging in dash business practices not only undermined the dash of the industry but also posed significant legal and ethical dash, leading to dash ramifications for all involved. The actions had dash effects. Suppose कुठला तरी
कुठेतरी बँक आहे, चला XYZ नावाची एखादी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे, ज्यातले काही एम्प्लॉईज असे आहेत जे काय करतायत, लोकांकडनं पैसे उचलतायत, लोन्स पास करण्यासाठी पैसे घेत आहेत. इथले एम्प्लॉईज काय करतायत की ठीक आहे सर, आम्ही तुमचं लोन पास करून देतो, एवढे एवढे पैसे आम्हाला द्या. ऑब्व्हियसली इलिगल आहे. पकडलेले कंपनीचं नाव पण खराब होईल की एवढी मोठी बँक आणि इथले एम्प्लॉईज बघा काय करतायत, बरोबर. तर थोडासा असा हा सीन आहे. मग बघा, एंगेजिंग इन डॅश बिझनेस प्रॅक्टिस, कशी बिझनेस प्रॅक्टिस आहे अशी, ही इलिगल आहे ना, हे असं कसं करू शकता तुम्ही. एंगेजिंग इन इलिगल बिझनेस प्रॅक्टिसेस नॉट ओनली अंडरमाइंड, कमी करणे, द डॅश ऑफ द इंडस्ट्री, नाव घालवलं इंटेग्रिटी ऑफ द इंडस्ट्री, इंटेग्रिटी ऑफ द इंडस्ट्री, बट ऑल्सो पोज सिग्निफिकंट लीगल अँड एथिकल डिलेमास, बरोबर आहे, लीगल आणि एथिकल डिलेमास प्रश्न निर्माण झाले, लिडिंग टू सिव्हिअर, तीव्र अंजाम, सिव्हिअर रॅमिफिकेशन्स फॉर ऑल इन्वॉल्ड, जे जे इन्वॉल्ड आहेत आता त्यांचं काही खरं नाही. द ऍक्शन्स हॅड डॅश इफेक्ट्स. बघूयात काय काय स्वॉप झालं ते बघा. पहिले इथे काय गेलं, इलिगल गेलं, म्हणजे क्यू तिकडे, इंटिग्रिटी इकडे आलं म्हणजे पी, क्यू पी, पुढे हे काय स्वॉप झालं का नाही, QPRS. आन्सर आहे QPRS. कुठे कुठे दिसतं, नाही 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 नाही, आन्सर आहे ऑप्शन डी, आन्सर आहे ऑप्शन डी. Engaging in illegal business practices not only undermined the integrity of the industry but also posed significant legal and ethical dilemmas, leading to severe ramifications for all involved. The actions had widespread effects. सगळीकडे पसरलेलं मोठे इफेक्ट्स. ठीक आहे, वाईडस्प्रेड इफेक्ट्स. आय होप सगळ्यांना हे जे मेन्सचे काही प्रश्न होते हे समजले आहेत. अजून भरपूर प्रश्न माझ्याकडे आहेत. सध्याला आपण हे 10 प्रश्न घेतलेले आहेत. यूज टू होऊन जा अशा टाइप्सच्या प्रश्नांना आपण असे भरपूर प्रश्न जे आहे पुढच्या काही सेशन्स मध्ये घेणार आहेत. ठीक आहे, चलो, आय होप यू लाईक द सेशन. भेटूया पुन्हा उद्या. थँक्यू सो मच.